नमस्कार. आज तुम्हाला मी दाखवणार आहे बाकरवडी. लाटीवडी पण म्हणतात आमच्या इकडे याला. बघा, ही 3 वाट्या खोबरं घेतलेलं आहे मी. सुकं खोबरं खिसून. तीळ घेतला आहे, काळं तिखट घेतलं आहे, दालचिनी, जिरे, मिरी आणि लवंग हे सगळं कच्चा मसाला घेतलेला आहे मी. आणि खसखस घेतलेला आहे अर्धी वाटी आणि पाऊण वाटी तीळ घेतले होते. कोथिंबीर घेतलेली आहे ती वरून टाकायला. आणि लसूण आणि आलं 2 इंच तुकडा घेतलेला आहे आणि 1 लसणाचा मोठा गड्डा घेतलेला आहे. बेसन पीठ 2 वाट्या आणि गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी. आणि त्या पिठामध्ये टाकायला मी मीठ घेतलेलं आहे, हळद आणि लाल तिखट घेतलेलं आहे. हे बघा, हे 3 वाट्या खोबरं. अगोदर कच्चा मसाला बारीक करून घेऊ आपण, नंतर धने बारीक करू आणि नंतर खोबरं. थोडंसं खोबरं आपल्याला नॉर्मल फक्त कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं. ते लाल कलर अजिबात होऊन द्यायचा नाही आहे. फक्त थोडंसं 1-2 मिनटं कढईमध्ये गरम आपण त्याला थोडंसं हलवून घेणार आहे ते, जेणेकरून ते कुरकुरीत होईल असं. हे बघा, मी अजिबात लाल होऊन देणार नाही. 1-2च मिनटं फक्त मी गॅसवरती हे करून घेतलेलं आहे, गरम करून. फक्त खसखस भाजून घेऊ. गावरान तीळ आहेत हे. पाऊण वाटे घेतलेले आहेत मी हे तीळ. त्याच्यामुळे पांढरे शुभ्र नाहीत, गावरान असल्यामुळे थोडे लालसर कलरचे असतात ते. भाजून घेऊ आपण छान असे, तडतड होईपर्यंत, चांगले असे फुलेपर्यंत मस्त. छान भाजले जातं, एकदम मस्त भाजले जातं हे. आता हे तीळ काढून घेऊ साईडला, भाजलेत चांगले आपल्या. तर हे आणि आता खसखस टाकते आता मी ह्याच्यामध्ये. अर्धी वाटी खसखस घेतली होती मी. खसखस आपण छान भाजून घेऊ, चांगली अशी तळतळ उडेपर्यंत छान भाजून घ्यायची तिला अशी. खूप छान लागतं सारंग टेस्ट ह्याची. तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी ही. आता हे बारीक करून घेऊ. खोबरं पण आपलं जाडसर ठेवायचं, थोडंसं नॉर्मल फिरवून घ्यायचं आहे ते आपल्याला असं. बघा, हे तीळ बारीक करते मी आता. तीळ आणि खसखस दोन्ही एकत्र टाकलेलं आहे. हे चांगलं बारीक करून घेतलेलं आहे मी. हे बघा. आणि हे कच्चा मसाला, धने बारीक करून घेतले आणि कच्चा मसाला ते. बघा, हे सगळं बारीक करून झाले. कोथिंबीर घेतलेली आहे, मीठ घेतलं आहे मी, आणि कच्चा मसाला आणि लाल तिखट आणि आलं लसूण घेतलेलं आहे पलीकडे मी. खोबरं हे सगळं मिक्स करायचं आहे आपल्याला एकत्र. आता हे मस्त मिक्स करून घ्यायचे हाताने, व्यवस्थित सगळं लागल त्याला असं मसाला ते खोबऱ्याला वगैरे. चोळून घ्यायचे खोबऱ्याला पूर्ण असं व्यवस्थित मिक्स करून हे आपल्याला, कारण मग तसं चव लागणार नाही खायला, मिक्स नाही व्यवस्थित झालं तर ते. काही सारण आपलं तयार आहे आता. मस्त झालेलं आहे सारण एकदम. आलं लसूण कोथिंबीर हे ओलं पण थोडं त्याच्यामध्ये पडलेलं आहे, सगळं साहित्य. खूप वास सुटलेला आहे मस्त मसाल्याचा नुसता असा. आता हे पीठ मळा घेऊ आपण. त्याच्यामध्ये लाल चटणी टाकलेली आहे मी. लाल चटणी, मीठ आणि हळद टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये मी. आता हे मिक्स करून मळून घेते आता मी. घट्ट मळून घ्यायचं आहे चांगलंच हे. चपातीला मळतो आपण तसं. थोडंसं मी 2 चमचे काढलेलं आहे ते पीठ, पण परत टाकलं आणखीन. मला वाटलं जास्त होईल, पण अजिबात नाही, एकदम बरोबर झाले ते मिश्रण आपलं. आता हे मळून घेऊ छान आपण. खूप घट्ट पण नाही मळायचं आणि खूप चपातीपेक्षा असं लूज पण नाही जास्त मळायचं आपल्याला हे. हळदीमुळे छान पिवळा कलर येतो वरच्या कवरला त्याच्या. छान असं तेल लावून वगैरे मस्त हा मऊ करून घ्यायचा आहे गोळा तो आता पूर्ण. हे बघा असा.
झालेले मिळून आपलं हे 10-15 मिनटं आपण असं 10 मिनटं ठेवून देऊ झाकून. आता ह्याला भिजत ठेवायचं 5-10 मिनटं. हे बघा आता भिजलं हे. आपण घेऊ मग आता लाटी करायला. तर ह्याचे गोळे करून ठेवू गोल गोल आपण छोटे असे. हो का, असे गोळे करून ठेवायचे. त्याचे किती होतील तसे तेवढे काढायचे आपण एका साईडला. सगळे गोळे करून घेतले म्हणजे सारांचा पण आपल्याला अंदाज येतो की बरोबर 3-4 झाले त्याचे. तेवढे 4 भाग सारंगचे करतात आपल्याला तसे. मग त्याचे तर हो का 5 झाले त्याचे. 5-6 झालेत गोळे चांगले. आणि हे लाटून घ्यायचं आहे आपल्याला आता पातळ. थोडंसं गव्हाचं पीठ पण लावायला घेतलं आहे मी. ह्याच्यामध्ये टाकून मी थोडंसं लावून घेते पीठ त्याला, कारण चिटकते थोडं पोळपाटाला खाली. लाटून घ्यायचं छान आपल्याला. तर हे चपाती एवढं बरोबर लाटायचं छोटंसं असं. एकदम पातळ लाटलेलं आहे बरं का मी हे. आपण विकतची बाकरवडी खातो पण त्याच्यामध्ये काही एवढा मसाला नसतो किंवा एवढा बाकर त्याच्यामध्ये नसतो असा टाकलेला ना. तर आपण भरपूर सारंग भरलेलं आहे याच्यामध्ये. खूप टेस्ट लागते वडी खायला बरं का हे. तुम्ही नक्की ट्राय करून बघा. लाटून झाली आपली लाटी. आता अशी पातळ लाटायची, चपातीसारखी लाटायची आपल्याला हे. खूप खमंग लागते ही लाटी वडी खायला आपल्याला, किंवा बाकरवडी म्हणू शकता तुम्ही ह्याला. हो का, पूर्ण लाटून झालेली पातळ लाटली मी. आणि ह्याच्यावरती मी सारंग भरते. आपण मगाशी केलेला तो सारंग भरपूर टाकायचा आहे. बघा खोबरं पण जाड जाड आहे. दाताखाली असं खाताना आलं ना तर असं कुरकुरीत लागते एकदम. ते जरा जाड जाड ठेवलेलं आहे आपण. बारीक पिठं त्याचं केलेलं नाही असं पावडर वगैरे असं काय. जाड जाड सारंग ठेवलेले थोडंसं आपण ते. हो का, त्याचा रोल बनवून घेऊ आपण. विकतच्या वडीसारखा गोल रोल होत नाही याचा. सारंग जास्त असल्यामुळे आपल्याला असं थोडंसं चप्पटच करावं लागतं हे. हे बघा झाले आपली वडी आता तयार. हे असे थोडंसं प्रेस करून घ्यायचे हाताने असं, आणि मग चाकूनं कट करायचं आपल्याला ते. हे बघा असं चौकोनी तुकडे काढायचे त्याचे असे. मी कढईत पाणी ठेवलेलं आहे गॅसवरती, आणि चाळणीला तेल लावून ठेवलेलं आहे. आता हे काही तोंडाचं पॅक करून घ्यायचं दोन्हीकडनं थोडं प्रेस करून असं. हो का, हाताने करंजीला दाबतो ना आपण तसं थोडं थोडं पॅक करून घ्यायचं आहे. सारंग घेतनं येत नाही बाहेर उकडल्यावरती. आपण उकडायला ठेवेपर्यंतच आपल्याला ह्याची काळजी घ्यायची. दोन्हीकडून थोडं थोडं प्रेस करायचे पीठ लावून हाताला, कारण चिटकत होतं ना मग अशी माझ्या ती. हे बघा पॅक झालं हे. आणि हे जरी उकडताना सुटलं तर ह्यातून सारंग बाहेर येत नाही, काही नाही. असं एकदम पॅक होऊन जाते सारंग आतमध्ये. हे बघा सारंग खूप असल्यामुळे ते वडीचं तोंड असं उडल्यासारखं होतं आहे. पण आपण असं पॅक करू शकतो त्याला दाबून हाताने असं. हे बघा करंजीसारखं पॅक करायचं आपल्या हाताने थोडं हे करून त्याला. हे बघा हाताने बोटानेच त्याला पॅक करायचं दोन्हीकडून. सारंग बाहेर पडतोय. एकदा वडी उकडली की सारंग बाहेर येत नाही अजिबात सुद्धा. हो का, चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे मी, आणि त्याच्यामध्ये ठेवून देते आता मी गॅसवरती ते उकडायला. आता ह्याला आळूच्या वड्यासारखं आपल्याला उकडून घ्यायचं आहे 5-10 मिनटं. हे बघा हो का, हे वड्या उकडलेत आता ह्या. हे बघा बघा भाजते हाताला खूप, हे काढताना वाफ ह्याच्या हाताला. हो का, किती छान झाले. आता सारंग बाहेर येत नाही यातनं अजिबात सुद्धा.
बघा थोडंसं तेल टाकलेलं आहे मी ह्याच्यामध्ये. आणि एकदम शॅलो फ्राय करून घ्यायच्यात आपल्याला वड्या. हे भरपूर तेलामध्ये अजिबात सोडायचं नाहीत, कारण आतमध्ये तेल गेलं तर चांगलं लागत नाही खायला मग ती वडी. थोडं टाकलेलं आहे नॉर्मल तेल मी, आणि दोन्हीकडनं छान भाजून घ्यायचं आहे आपल्याला, छान असं लाल कलर येईपर्यंत. हे बघा सगळ्या वड्या टाकून घेते ह्याच्यामध्ये मी आता 2-3 तरी. आणि कमी गॅस आहे, बारीक एकदम, मोठा खूप गॅस केलेला नाही मी. बारीक गॅसवरती तळायच्यात आपल्याला वड्या ह्या. आणि तेल बघा एकदम कमी आहे, फक्त एका साईडनं कवर होतील वड्या एवढंच तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये मी. हे बघा असं लाल कलर येईपर्यंत छान तळून घ्यायच्यात त्याला. तळून झाल्याच आपल्या वड्या आता. असं चॉकलेटी कलर येईपर्यंत तळायचं आपल्याला, असं थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत. आता सगळ्या वड्या तळून घेते मी अगोदर आता ह्या. हे बघा कसा कलर आलेला छान, खूप खूप तोंडाला चव येते खाल्ल्यावर. वडी नक्की तुम्ही करून बघा ही. विकतच्या ह्याच्यापेक्षा खूप छान लागते वडी खायला ही. आणि भरपूर सारण घातलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये. कच्चा मसाला, धने, तीळ, खसखस, ह्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते ह्याला. आलं, लसूण, कोथिंबीर टाकलेलं आहे आपण ह्याच्यामध्ये. हे बघा सगळ्या वड्या तळून झाल्या. जर माझी रेसिपी आवडते तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा कसं झालं. एवढं तोंड उरलेलं आहे तरी यातनं सारण बाहेर येत नाही, काही नाही आहे. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. खूप छान झालेली वडी बघा, सारण पण किती छान भरलेलं आहे आतमध्ये बघा हे. आणि आतपर्यंत छान वाफून निघालेली आहे वडी ती. खूप छान झालेली आहे, एकदम कुरकुरीत अशी वडी बघा ही. वास पण खूप छान सुटलेला आहे तळल्यामुळे ते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला उद्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये भेटू आपण.